जय महाराष्ट्र मित्रांनो, महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या मोठी उलथापालथ दिसते आहे। एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसाठी ही घडामोड निश्चितच चिंतेची मानली जाते, कारण अपात्रतेची कारवाई थेट त्यांच्या गटातील नेत्यांवर झाल्याने राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे। नेमकं कोण अपात्र ठरलंय आणि याचा पुढचा परिणाम काय होणार हे जाणून घेणं फार महत्त्वाचं ठरतंय। गेल्या 2-2.5 वर्षात आपण पक्षातील फुटी, वेगवेगळी चिन्ह आणि न्यायालयीन लढाया सतत पाहिल्या। कोणाचा पक्ष, कोणाचं चिन्ह यावरून सुरू असलेल्या वादांकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं असतं। अशातच आता शिंदे गटातील काही नेत्यांवर अपात्रतेची कारवाई झाल्याने हा त्यांच्या सेनेसाठी पहिला मोठा धक्का मानला जातो। याच पार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांनंतर सत्ता कोणाच्या हाती जाणार याबद्दल उत्सुकता शिगेला पोहोचली आहे। पुढे काय राजकीय समीकरणं बदलतात हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। मुंबई महानगरपालिकेच्या सत्ता समीकरणात मोठे बदल दिसत आहेत। भाजप सर्वात मोठा पक्ष म्हणून पुढे आला, तर दुसरीकडे महापौरपदाची संधी असूनही एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने शेवटच्या क्षणी पाऊल मागे घेतल्याची चर्चा रंगल्या आहेत। या सगळ्या पार्श्वभूमीवर राज्याच्या राजकारणात अनिश्चिततेचं वातावरण निर्माण झालं आहे। अजित पवार यांच्या निधनानंतर महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर मोठी पोकळी निर्माण झाल्याची भावना व्यक्त होत आहे। अनेक वर्ष प्रभाव टाकणारा नेता काळाच्या पडद्याआड गेल्याने अनेक समीकरणं ढवळून निघाली। आता त्यांच्या पक्षाचं नेतृत्व कोण करणार आणि पुढची दिशा काय असेल याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलं आहे। याच दरम्यान आजच्या घडामोडींमुळे शिंदे गटाला मोठा फटका बसल्याचं बोललं जात आहे। गेल्या काही दिवसात नगरसेवकांची ये-जा, पक्षांतर आणि बहुमतासाठी चाललेली राजकीय रणनीती जोरदार सुरू आहे। सत्ता स्थापन करण्यासाठी नगरसेवकांना आपल्या बाजूला वळवण्याचा नवीन खेळ हा नवीन नाही, अनेक वर्षापासून हीच त्यांची पद्धत सुरू आहे। अकोला आणि अमरावतीमध्ये भाजप MIM एकत्र येऊन महापौरपदासाठी प्रयत्न करत असल्याची चर्चा आहे। तर दुसरीकडे शिंदे गटातील काही नगरसेवक अपात्र ठरल्यामुळे त्यांच्या अडचणी वाढल्याचं चित्र स्पष्ट होत आहे। त्यामुळे पुढील काही दिवसात महाराष्ट्राच्या राजकारणात नवे ट्विस्ट पाहायला मिळण्याची शक्यता आहे। मुंबईच्या राजकारणात एकनाथ शिंदे यांच्या गटाची ताकद मोठी मानली जाते। त्यांच्या जवळपास 29 नगरसेवक असल्याचं चित्र आहे आणि विशेष म्हणजे अद्याप त्यांच्यातून कोणीही फुटल्याचं समोर आलेलं दिसत नाही। उलट शिंदे व इतर गट पक्षातील नगरसेवकांना आपल्या बाजूने वळवण्याचा प्रयत्न करत असल्याच्या चर्चा सुरू आहेत। रायगड जिल्ह्यात तर याचाच मोठा परिणाम दिसला। शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील 7 नगरसेवक शिंदे गटाकडे वळल्याची घटना घडली होती। त्यामुळे राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्यातील संघर्ष तीव्र झाला होता। या राजकीय घडामोडींनी जिल्ह्यातलं वातावरण चांगलंच तापलं, मात्र आता या प्रकरणात मोठी कारवाई झाल्याचं समोर येत आहे। पक्षांतर बंदी कायद्याअंतर्गत नियमभंग केल्याचा आरोप ठेवत त्या 7ही नगरसेवकांवर अपात्रतेची कारवाई करण्यात आली आहे। परिणामी त्यांचं नगरसेवक पद देखील रद्द झाल्याचं कळतंय। या निर्णयामुळे शिंदे गटात खळबळ उडालेली असून रायगडमधील त्यांची राजकीय गणितं बदलल्याचं बोललं जात आहे। जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी याबाबत आदेश दिल्याची माहिती पुढे येत आहे। आता यापुढे या निर्णयांचे राजकीय पडसाद कसे उमटतात याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलं आहे। कमल जाधव, मेहजबीन दळवी, असफल कादरी, फन बशारत, सुमया आमदानी, सारा मसलाई आणि शाहिद जंजीरकर या नगरसेवकांवर अपात्रतेची कारवाई करण्यात आल्याची माहिती ही समोर आली आहे। या सर्वांवर पक्षांतर बंदी कायद्याचं उल्लंघन केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे। हे 7ही नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेसमधून बाहेर पडून शिंदे गटाच्या शिवसेनेत दाखल झाले होते। मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मंत्री भरत गोगावले यांच्या उपस्थितीत त्यांचा प्रवेश सोहळा झाला होता। त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने या प्रकरणाची दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार देखील केली होती आणि कारवाईची मागणी देखील केली होती। आता त्या मागणीनंतर 7ही जण अपात्र ठरल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे। यामुळे पुढच्या काळात शिंदे गटासमोर आणखी अडचणी निर्माण होणार का याबद्दल उत्सुकता देखील वाढली आहे। काही ठिकाणी तर शिंदेची सेनेची स्थानिक सत्ता डळमळीत झाल्याचंही बोललं जातंय। या सर्व घडामोडींमुळे मुंबईसह राज्याच्या राजकारणात नवे समीकरण तयार होण्याची शक्यता व्यक्त होत आहे। या विषयावर तुमचं मत काय तेही नक्की कळवा। जय हिंद, जय महाराष्ट्र।